हॅलो हॅलो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती. आणि आज अमोल गोखले सोबत आलेला आहे, द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत ते भारताची आयर्लंड आणि इंग्लंड T20 सिरीज याच्यावरती. अर्थातच टॉकिंगचे पॉइंट्स काय आहेत, बोलायचे विषय काय आहेत. तर नवा कॅप्टन सूर्यन शेडगे टीम मध्ये रिप्लेसमेंट म्हणून आलेला आहे नितीश कुमार रेड्डीची. आणि अर्थातच अर्थातच ज्याची उत्सुकता लागून राहिली आहे ना, ते वैभव सूर्यवंशीचं इम्पेंडिंग डेब्यू ज्याला आपण म्हणतोय ना, त्याची. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद. आणि अर्थात सुरुवात तुला, तू जरी स्वतःला पुणेकर समजत असलास, मुंबईकर म्हणत असलास, तरी सुरुवात अर्थातच मुंबईपासून करूयात. मुंबईचा अजून एक खेळाडू नवीन कॅप्टन आहे. काय एक्सपेक्ट करतोय आपण श्रेयस अय्यरकडनं यावेळेस? मी ठाणेकर. ओके. आणि श्रेयस अय्यर वरळीकरच आहे. जरी त्यांनी वरळीतच आता एका ठिकाणून आलिशान अशा भव्य दिव्य घरात शिफ्ट झालेला आहे तरी श्रेयस अय्यर म्हणजे गंमत बघ ना म्हणती. जो सण असतो क्रिकेटचा वार्षिक, ज्याच्यामुळे बाकी सगळं काही विसरलं जातं, त्यामुळे असं वाटतं म्हणजे 8 मार्चला भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला. T20 वर्ल्ड कप नंतर ट्रायम्फंट ऐतिहासिक कामगिरी नोंदवणारा भारतीय संघ, ज्यांनी पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पुरुषांच्या एकाच संघाने सलग 2 विजेतेपदं जिंकली, म्हणजे त्यांचं विजेतेपद अजिंक्यपद राखलं. त्याच्यानंतरचा पहिला सामना आहे आणि आपण ती फायनलच विसरलोय अशी अवस्था आहे. आणि जर कोणी अंतिम सामना म्हणजे लक्षात आणून द्यायचं म्हणलं, तर अरे कर्णधारच संघात नाहीये आणि नवीन कर्णधार आहे, नवीन मोठ बांधायचा प्रकार आहे. ही सगळी जी लेगसी आहे ती, म्हणजे त्याचं ओझं पाठीवर घेऊन अर्थात श्रेयस अय्यर मैदानात उतरतोय. श्रेयस अय्यरची पाठ, दुखरी पाठ याच्याकडे माझा रोग नाही. ओके. पण तरी हे समर्पक वाटतंय मला. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यरकडे दुहेरी, तिहेरी, चौहेरी जी चॅलेंजेस आहेत ते मागच्या भागात आपण सिलेक्शन नंतर बोललो होतो. पण आता एक छोटासा उल्लेख करतो की गेली 2.5 वर्षानंतर श्रेयस अय्यरचं T20 संघात पुनरागमन होतंय, आपल्याला माहिती. एक स्टेप अजून पुढे जाऊन गेल्या 4 वर्षात तो 2 सामने खेळलाय भारतासाठी T20 मध्ये. ओके. ओके. हो. आणि अशा परिस्थितीत त्याचं पुनरागमन कर्णधार म्हणून होतंय. तर याच्यात 4 नंबरचा बिस्त असलेला फलंदाज, जो फलंदाजीची मोठही बांधू शकतो आणि नवीन संघाची 2028 कडे लक्ष देऊन नवीन मोठ बांधू शकणारा एक चेहरा. त्याच्यात मध्ये एक पडाव आहे 2027 वर्ल्ड कप पर्यंतचा, त्याच्यानंतर बरेच बदल होऊ शकतील, तेही बोलून झालंय आपल्या इथे. सो येस. एकीकडे फलंदाज म्हणून स्वतःचं प्रभुत्व सिद्ध करणं, दुसरीकडे संघाचा आदर आणि कमांड आदर मिळवणं, संघावर स्वतःची छाप सोडणं आणि त्याचबरोबर विजयी सुरुवात करणं, ही सगळी चॅलेंजेस श्रेयस अय्यर समोर आहेत. मला वाटतं मग आपण त्याच्या पाठीला स्पेअर करूयात, विल स्पेअर हिज बॅक. आणि आपण म्हणूयात की त्याच्या खांद्यावरती एवढं सगळं होत आहे. पण परत मुद्दा मला जो मांडायचा आहे ना, की आता ह्याच्यात कसं होणार आहे. पंजाब किंग्सचा जो IPLचा सीझन होता ना, त्याच्यात पहिले 6-7 सामन्यात 6 विजय वगैरे, पहिली टीम क्वालिफाय होणार, कोण हरवणार यांना, ते एक सामना कसा बसा त्याच्यानंतर ते जिंकलेत. त्यामुळे कुठेतरी पहिले गाडी एक रिझल्ट आपल्या विरुद्ध गेला ना, की तुला वाटतं लगेच ते पंजाब किंग्सचा उद्धार होणार आहे. म्हणजे मला स्वतःला असं वाटत नाही की अजून IPL एवढं प्रगल्भ झालेलं नाहीये की सोशल मीडिया फॅन्स सोडून बाकी कोणी प्रत्येक गोष्टीचा संबंध, म्हणजे येस सिलेक्शनच्या वेळेस लावतात लोक, टेस्ट मॅच सिलेक्शनचा संबंधही IPL फ्रँचायझीशी लावतात. पण मला असं वाटत नाही की बियॉन्ड द पॉइंट ते पंजाब किंग्स आणि आता श्रेयस अय्यरच्या कर्णधार बाबतीत काही होतंय त्याचा फार चर्चा करण्यात आता तरी मला पॉइंट वाटत नाही. Yes, आणि परत पुढचा मुद्दा म्हणजे आता इंडियन टीम म्हटली की प्रशिक्षकाची भूमिका जी असते ना, ती अत्यंत महत्वाची असते. त्याच्यात गौतम गंभीरचं माजी खेळाडूंबरोबर किंवा माजी कर्णधारांबरोबर काय नातं आहे, की बाबा ह्याचं पटतं, ह्याच्याशी पटत नाहीये, ते जे आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा बहुतेक 2024 मध्ये एकत्र होते ना, गौतम गंभीर मेंटॉर आणि श्रेयस अय्यर. मग ती जी कनेक्शन आहे, तो जो बॉन्ड आहे, तो लगेच किती एकत्र जुळवून आणून त्यांना काम करायला लागलं. आणि चॅलेंजेस काय असतील त्याच्या समोरची, म्हणजे मला सगळ्यात महत्वाचं वाटतंय ना,
ओपनिंग पेअरचा हेडेक हा मेजर हेडेक असणार आहे. म्हणजे पहिले 3 कोण असणार आपले? त्याच्याकडे येऊ आपण नंतर. येस. एकच मुद्दा फक्त, श्रेयस अय्यरने आतापर्यंत कर्णधार पदाची घोषणा झाल्यानंतर एकच प्रतिक्रिया दिली मुंबईमध्ये. त्या दिवशीच्या संघ निवडीनंतर दुसऱ्या दिवशी त्याचा एक कमर्शियल इव्हेंट होता मुंबईत. तिकडे तो आम्हा पत्रकारांशी बोलताना म्हणाला की मी कोणाच्याही पाप्याचा पितर होऊ शकणार नाही, अशा अर्थाने तो म्हणला. ओके, हे अत्यंत समर्पक विधान होतं. कारण गेली 2 वर्ष जी चर्चा चालू होती की श्रेयस अय्यर हा स्वतःचा खांदा कोणालाही देत नाही म्हणून त्याला डावललं जात आहे का वगैरे, तर योगायोगाने त्यांनी हे विधान केलं. ओके, मला कोणाच्याही सावलीत राहायची इच्छा नाहीये, मी माझं स्वतःचं स्थान निर्माण करायचा प्रयत्न करेन, अशा अर्थी तो बोलला. ओके, सो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तू म्हणलास तसं श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर म्हणजे तू जो उल्लेख केलास केकेआरचा 2024चा, जेव्हा गौतम गंभीर टीम मेंटर होता आणि श्रेयस अय्यर कर्णधार होता आणि केकेआरने अजिंक्यपद जिंकलं. थोडं मागे जाऊन बघूया. गौतम गंभीरने जेव्हा अचानक रिकी पॉन्टिंग सारखी सीझनच्या मध्येच रिटायरमेंट अनाऊन्स केली, तेव्हा गौतम गंभीरनी नाव सुचवलं होतं तेव्हाच्या दिल्लीच्या मालकांना श्रेयस अय्यरचं कर्णधार म्हणून. सो त्यांचा ते एकमेकांशी त्यांचं पटतं पण ते जर आता भारतीय संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक या भूमिका बदलल्यानंतर नव्या भूमिकेत एकमेकांशी जुळवून घेतात का, किंवा कसं जुळवून घेतात याच्यावर ठरेल की ही जोडगोळी 2028 वर्ल्ड कप पर्यंत कायम राहणार की नाही. हा, म्हणजे तू कदाचित आपले जे व्हायरल रील झाले ते बघितलं, त्याच्यात ते मायकेल वॉन, ॲलिस्टर कुक, बंबल वगैरे ते हे करतात आणि त्याच्यात त्यांचं इतकं हिलेरियस कॉन्व्हर्सेशन आहे ना की बाबा इंडिया टीम 4 ABCD टीम घेऊन वर्ल्ड कप जिंकू शकतील, आणि त्याच्यात इतकं त्यांनी अशक्य प्लेयर्सची नावं सांगितली की बाबा डी टीम मध्ये ऋषभ पंत आहे, सी टीम मध्ये के राहुल आहे, बी टीम मध्ये श्रेयस अय्यर आहे, यशस्वी जयस्वाल आहे. पण आता परत मुद्दा माझा हा आहे की प्रिव्ह्यूकडे बघताना की पुढच्या ज्या 2 आयर्लंडच्या T20 आहेत, इंग्लंडच्या 5 T20 आहेत, त्याच्याकडे ह्या सिरीज मधनं काय साध्य करायचं. म्हणजे आपण स्पोर्ट्स कट्टावरती हे वारंवार बोलत राहतो की ह्या सिरीज मागचं तुमचं प्रयोजन काय, किंवा या सिरीज मधून तुम्हाला अपेक्षित काय आहे, काय एक्सपेक्टेड आहे आउटकम. तर त्याच्यात 28च्या दृष्टिकोनातून परत एकदा ओपनिंग पेअरकडे तुम्ही कसं बघता? कारण की एशिया कप मध्ये तो एक प्रयोग करून झाला. शुभमन गिल व्हाईस कॅप्टन म्हणून आला, ओपनिंगला त्याला पाठवलं, मग संजू सॅमसनला खालती पाठवलं. मग लक्षात आलं की अरेच्या हे कुठेतरी गाडी गणित बिनसतंय. परत संजू सॅमसनला ओपनर केलं. आता संजू सॅमसन अभिषेक शर्मा जोडी स्थिरावली आहे, पण तेवढ्यात ते एक छोटं 15 वर्षाचं उपद्व्यापी कार्ट जे आहे, ते मी अत्यंत उपहासाने म्हणतोय, फेस व्हॅल्यूवरती घेऊ नका. ते उपद्व्यापी कार्ट जे आहे, जे फक्त 4 आणि 6 मध्ये डील करतं, त्याला कसं बसवायचं या टीम मध्ये? राईट. वैभवशाली पदार्पण, समर्पक मथळा आहे तुमचा. आणि त्याच्यामुळे म्हणजे सी, तू जो उल्लेख केलास, आपण एकदा फक्त जसं आपण सगळे विसरलोय असं धरून चालू, एकदा आठवण करून देण्यासाठी T20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीला अभिषेक शर्मा हा भारताचा नंबर 1चा सलामीवीर होता. ओके, संजू सॅमसनचं सुरुवातीला संघातच स्थान नव्हतं पहिले काही सामने, राईट. अभिषेक शर्मा जो गेल्या 2024 ते 2026 सायकल मध्ये फुल मेंबर नेशन्स मध्ये दुसरा हायएस्ट रन गेटर आहे आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमधला. त्याला अजून काही सिद्ध करायची गरज नाहीये, पण तो पहिला वर्ल्ड कप गडबड झाली, त्याची प्रेशर आलं कदाचित. पहिले 3ही सामने तो 0वर बाद झाला. त्याच्यानंतर स्पर्धेच्या मध्यावधीनंतर संजू सॅमसनची वर्णी लागली. अभिषेक शर्मा अडकळत होता. संजू सॅमसनच्या 3 हँड्स डाऊन अशक्य खेळींच्या जोरावर भारताने तो इतिहास घडवला, असं आपण म्हणलं तर बिलकुल अतिशयोक्ती होणार नाही. त्याचा अत्यंत मोलाचा आणि सिंहाचा वाटा होता त्याच्यात. आणि अभिषेक शर्मानी अंतिम सामन्यात जी 20 बॉल 50 केले, 21 बॉल 52, त्याच्यामुळे त्याने सांगितलं की मी आहे. आता अशा याच्यात अखेर तुम्हाला एक रिलायबल सलामीची जोडी मिळालेली आहे. त्यांच्यातल्या कोणीही कोणाचंही घोडं मारलेलं नाही, स्वतःच स्थान बळकट केलेलं आहे.
या अशा परिस्थितीत जरी वैभव सूर्यवंशीला संधी द्यायची तर या दोघांनी काय बरं चूक केली आहे हा पहिला प्रश्न आहे. ओके, मग कोणीतरी म्हणेल की मग ठीक आहे तो ओपन करेल, या दोघांपैकी एक जण 3 नंबरवर खेळा. तर तिथे ईशान किशन आहे अहो, त्याने तरी काय चुकीचं केलंय, राईट? सो त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटणार नाही की वैभव सूर्यवंशीचं पदार्पण होणं हा अट्टहास केला गेला नाही, ऍटलिस्ट आयर्लंडमध्ये. येस. कारण सेट कॉम्बिनेशन विनाकारण बदललं जायची शक्यता कमी वाटते आता. त्याला 15 जणांचा संघ असताना त्याला 16वा खेळाडू म्हणून घेऊन गेलेत. त्याच्यामुळे त्याला ती भारतीय ड्रेसिंग रूमची सवय लागणे हा मुख्य मुद्दा आहे माझ्या दृष्टीने. आणि त्याला तिथून मोलाचे बोल आणि वॉच अँड लर्न करायला मिळणं, त्या सगळ्या अनुषंगाने वैभव सूर्यवंशीचं पदार्पण होईल अशा अर्थाने तुम्ही कदाचित कॉन्टेंट प्लॅन तयार करू शकाल. ओके, पण जर ते नाही झालं तर वैभव सूर्यवंशी फोल खेळाडू आहे अशी मात्र जनमानसात भावना निर्माण करू नका म्हणजे झालं. येस. आणखीन आता तुझे सगळं म्हटलास ना की याच्या सूर्यकुमार यादवनी वर्ल्ड कप मध्ये त्याला विचारलं होतं की अरे बाबा अभिषेकचं काय, तर तो म्हटला होता की इतके 2 वर्ष अभिषेक शर्मा अख्ख्या टीमला कॅरी करतोय, आम्हाला खांद्यावर वावतोय, आता आमची पाळी आहे की आम्ही त्याला सपोर्ट करू, आम्ही त्याच्या बरोबर राहू. संजू सॅमसनला संधी मिळाली, त्यांनी 3 चाबूक इनिंग्स खेळल्या, अशक्य भारी ते केलं. आणि ईशान किशन म्हटलं ना की मला ते कायम शुभमन गिल, रोहित शर्मा आणि ईशान किशनचं संभाषण आठवतं. मॅच नंतर ते काही टिटबिट्स कंटेंट करत असतात ना, त्याच्यात ते रोहित शर्माने विचारलं की अरे आपने 200 बनाया फिर भी आपने ओडीआय नाही खेळला. आणि तर ईशान किशन तर म्हणतो भैया कॅप्टन आप ही हो. तसंच आता झालेलं आहे. सो ईशान किशनलाही ड्रॉप करून कसं चालेल. आणि अर्थात म्हणजे या सगळ्या याच्यात मजेची गोष्ट अशी आहे की जो कॅप्टन म्हटला की 2 वर्ष त्यांनी आम्हाला सांभाळलं, आता आम्ही त्याला सांभाळतोय. पण आता सांभाळायला कॅप्टनच नाहीये रे, त्याच्या जागी नवीन कॅप्टन आलेला आहे. म्हणजे ही सिरीज त्या दृष्टिकोनातून किती वेगळी आहे की सूर्यकुमार सारखा बॅट्समन जो गेले काही वर्ष एका पॉइंट पर्यंत अफलातून फलंदाजी करत होता, जगातला निर्विवाद 1 नंबरचा बॅटर होता, की तो आला की चौकार षटकारांची बारिश होणारच. तो गेले काही महिने बॅटिंगमध्ये रन्स होत नाहीत, म्हणजे तो म्हणतो तसं की बाबा माझ्या रन्स फक्त होत नाहीत, मी आउट ऑफ फॉर्म नाहीये. पण आता तो कॅप्टनच नाहीये रे. त्या दृष्टिकोनातून ही किती वेगळी सिरीज आहे. आहे अत्यंत वेगळी, विचित्र, युनिक अशा सगळ्या बाबतीत आहे. पण हे पहिल्यांदा होत नाहीये. म्हणजे गेल्या वर्ल्ड कप सायकलमध्ये सुद्धा विश्वविजेता कर्णधार बदलून पुढचा सामना भारताचा नवीन कर्णधार होता, जो होता सूर्यकुमार यादव. अर्थात त्याच्या आधी रोहित शर्मांनी त्याची निवृत्ती जाहीर केली होती T20s मध्ये. ओके, यावेळेस सूर्यकुमार यादवला वगळण्यात आलेला आहे कारण त्याचा त्याची स्वतःची कामगिरी. ओके, सो जसं सूर्यकुमार यादव अभिषेक शर्माच्या बाबतीत म्हणला होता, तसंच सिलेक्टर्स आणि संघ व्यवस्थापन मनातल्या मनात सूर्यकुमार यादवच्या बाबतीत बोलत होते, राईट? की आपल्याला त्याचं Yeah. ओझं व्हावायचं आहे कारण तो कर्णधार म्हणून चांगलं करत आहे, संघ चांगलं चांगलं करत आहे. करतोय. पण येस. ते सरलं आता. ओके, आणि त्याच्यामुळे श्रेयस अय्यर पर्वाची वैभवशाली सुरुवात होतीये का श्रेयस अय्यर पर्वाची सुरुवात होऊन पुढे त्याची स्टिंट जी आहे ती वैभवशाली होणार आहे, एवढा मात्र आता महत्वाचा मुद्दा आहे माझ्या दृष्टीने. आणखीन एक महत्वाचा मुद्दा हा आहे की कॅप्टन गेला, व्हाईस कॅप्टन अजून टीम मध्येच आहे. फक्त तो आता हे नाही होणार आहे, व्हाईस कॅप्टन नसणार, त्याच्या जागी नवीन व्हाईस कॅप्टन आहे. हे येस, पण रिलेशन किंवा इक्वेशन मॅनेज कसं करायचं आहे श्रेयस अय्यरला. श्रेयस अय्यरच्या तो एक दृष्टीने चॅलेंज आहे की अक्षर पटेलचा इगो हर्ट होणार नाही अशा पद्धतीने त्याच्याशी बोलून. अक्षर पटेल गेलं दशकभर आतबाहेर करतोय. खूप कमी लोकांना आठवेल की अक्षर पटेल 2015चा वर्ल्ड कप खेळलाय भारतासाठी, ओडीआय वर्ल्ड कप. ओके, की जेव्हा श्रेयस अय्यर भारतीय संघाच्या जवळपास नव्हता कुठल्याही फॉर्मॅटमध्ये. सो येस. अक्षर पटेल पुराणा चावल आहे. पण त्या बाबतीत अक्षर पटेलला ही जाणीव करून देणं की तुझं महत्व कमी झालेलं नाहीये, जरी तुझ्याकडे ती पद नाहीये तरी तुझं महत्व कमी झालेलं नाहीये, हे जर श्रेयस अय्यर करू शकला सुरुवातीच्या काही काळात, तर प्रश्न मिटेल मला वाटतं. आणि राहिला प्रश्न त्या उपकर्णधार पदाच्या प्रश्नाचा. एका दृष्टीने क्रिकेटमध्ये उपकर्णधार
हा म्हणजे भारतीय संघात सुद्धा टीम मॅनेजमेंट जे डिफाईन्ड आहे ना त्याच्यात उपकर्णधार नसतो. म्हणजे संघ निवड जी होते त्या फायनल मीटिंग मध्ये जर कोणी बसायची वेळ आली म्हणजे 15 11 16 11 कोण खेळणार त्याच्यात उपकर्णधाराचं स्थान नसतं. जर त्याला इन्व्हॉल्व्ह केलं गेलं तर ठीक आहे. अशा पद्धतीने रचना आहे ती. त्याच्यामुळे जेव्हा कर्णधार नसेल तेव्हा फक्त फिल्डिंग करताना वेळ आली तर संघ चालवणं हे मुख्य काम असतं. त्याच्यामुळे तो मर्यादित रोल आहे उपकर्णधाराचा क्रिकेटमध्ये. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की आपण बघितलंय भारतीय संघात एनिवे गेल्या 5 वर्षांमध्ये वेगवेगळे सिलेक्शन कमिटीज वेगवेगळे संघ व्यवस्थापन प्रत्येक फॉर्मॅटमध्ये ती यादी मोठीच लांबच होत चालली उपकर्णधार पदाची. त्यामुळे येस. होपफुली त्यांनी फरक न पडावा काही. हा म्हणजे असं नको व्हायला की त्याचं गाणं आहे, बापू सेहत के लिए तू तो हानिकारक आहे, तसं तर टीमसाठी हानिकारक होता कामा नये, एवढाच माझा मुद्दा आहे. आणि अर्थातच पुढचा मुद्दा म्हणजे वैभव सूर्यवंशीकडे जायच्या आधी हा एक मुद्दा घेऊयात, कारण वैभव सूर्यवंशीचं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण कोच गंभीर होणार हर्षित. एक नंबर माणूस परत आलेला आहे. अख्खा IPL त्याला मिस केलेलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनी सगळ्यात जास्ती त्याला मिस केलं असणार आहे. आपल्या सोशल मीडिया फॅन्सनी त्याला सगळ्यात जास्ती मिस केलं असणार आहे. हर्षित राणा परत आलाय रे. आणि आता परत स्पोर्ट्स कट्टाचं जुनं एक हे कन्व्हर्सेशन आहे की बाबा हर्षित राणाकडे टीम मॅनेजमेंट 2027च्या दृष्टिकोनातून एक ऑलराऊंडर किंवा तो नंबर 8चा जो स्लॉट आहे ना, की बाबा आम्हाला बॅटिंग पाहिजे, इम्पॅक्ट प्लेअरचा रूल नाहीये, एक एक्स्ट्रा बॅटर नाहीये. त्या दृष्टिकोनातून हर्षित राणा किती महत्वाचा आहे या सिरीजमध्ये त्याचा फिटनेस प्रूव्ह करणं. राईट. सो 2 मुद्दे महत्वाचे. हर्षित राणा हा T20 वर्ल्ड कप साठी महत्वाचा दुवा ठरला असता. पण तो दुखापतग्रस्त झाला. 4 फेब्रुवारीला शेवटचा सामना खेळला. त्यामुळे मोहम्मद सिराज तेव्हा संघामध्ये आला. ओके. दुसरा मुद्दा जे मी स्पोर्ट्स कट्टावर वारंवार बोलतो की हर्षित राणा हा सोशल मीडियासाठी डिजिटल मीडियासाठी स्पोर्ट्स कट्टाच्या माध्यमासाठी अत्यंत फेवरेट खेळाडू आहे ट्रोल करण्यासाठी. पण त्यांनी त्या मैदानावर स्वतःचं महत्व प्रभुत्व सगळं वारंवार सिद्ध केलेलं आहे. हर्षित राणा हा अत्यंत युनिक आहे. कारण काय आपण जे नंबर 8 स्लॉटचे ऑलराऊंडर्स म्हणतोय 2027च्या ODI वर्ल्ड कपसाठी आणि 2028च्या T20 वर्ल्ड कपसाठी, तर बाकीचे जे भारतातले पेस बॉलिंग ऑलराऊंडर्स आहेत उदाहरणार्थ हार्दिक पंड्या, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, आता नवीन आलेला सूर्यांश शेडगे, हे सगळे फलंदाज जे पेस गोलंदाजी सुद्धा करू शकतात. हर्षित राणा हा पहिला आहे, हा प्रायमरली पेस बॉलर आहे जो फलंदाजी सुद्धा करू शकतो. ओके. येस. तो एकमेव आहे आता. शार्दुल ठाकूर आता त्या बाबतीत रेसमध्ये पूर्ण मागे पडलाय. ओके. मी सो म्हणणार होतो. त्याच्यामुळे हर्षित राणाचं महत्व हे खूप आहे पुढची 2 वर्ष तरी. आणि हर्षित राणा आतापर्यंत भारतात खेळताना तरी या सर्व अडथळे त्यांनी पार केलेले आहेत, स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने जवळजवळ 6 महिन्यांनी येऊन हर्षित राणाला आता अफगाणिस्तान विरुद्ध सुद्धा तिसऱ्या सामन्याकरता अचानक संघात ऍड केलं गेलं होतं त्याची चाचपणी करण्यासाठी. आता त्याला इंग्लंड मधल्या वन डे सिरीजसाठी आणि 2027 T20 ODI वर्ल्ड कपसाठी जर त्याला स्लोली बिल्डअप करायचं असेल तर आत्ता मला वाटतं की जर त्याला वापरलं लगेच पहिल्या सामन्यात 4 षटकांचा फिटनेस कसा आहे, 20 ओव्हर्स नक्की मॅच मध्ये कशी फिल्डिंग करतोय, हे सगळं चाचपण्यासाठी या 2 सामन्यांचा फायदा नक्की होऊ शकतो. येस. म्हणजे आपण जे वारंवार स्पोर्ट्स कट्टावर बोललो की त्याने त्याच्या बॅटिंगवरती काम केलेलं आहे, त्याच्या बॉलिंगवरती हे काम केलेलं आहे. तर परत बाकी पेस अटॅकचा जो काही लुकआउट असणार आहे की बाबा हर्षदीप सिंग तुमच्याकडे आहे, तुम्हाला अजून नवीन कोणी जे आता चेहरे आपल्या समोर येतात, प्रसिद्ध कृष्णा आहे, या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये तुला वाटतं हर्षित राणा सगळ्या मॅचेस खेळेल का? परत त्याला आपला जो आवडता शब्द आहे आजकाल क्रिकेटमधला की वर्कलोड मॅनेजमेंट, त्या वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने त्याला अल्टरनेट सामने खेळवले जातील. आत्ता हे 2 सामने 3 दिवसात आहेत. त्याच्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी सामना आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की हर्षित राणा 7चे 7 सामने खेळेल. पण हर्षित राणा 4 ते 5 सामने जरी खेळला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. अनलेस जसा नितीश कुमार रेड्डीचा फियास्को झाला तसा हर्षित राणाचाही परत काही गडबड झाली तर लेट्स होप तसं काही होणार नाही. हा म्हणजे अर्थात सगळ्या गोष्टींना आपण ऍस्टिक्स लावूनच घेतो की बाबा फिटनेस हे सगळं.
पण त्यावरनं हार्दिक पांड्याचा काही अपडेट आहे का रे बाबा? हार्दिक पंड्याचा काही अपडेट नाहीये. हार्दिक पंड्या फिटनेस रिगेन करतोय. हार्दिक पंड्या निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला हार्दिक पंड्याची आवश्यकता जास्त ओडीआय वर्ल्ड कप साठी वाटतेय. हार्दिक पंड्याचं शरीर अजून तरी जरा 10 षटकं नीट टाकू शकेल अशा परिस्थितीत नाही. त्याच्यामुळे पुढचं वर्षभर हार्दिक पंड्या खूप कमी खेळायला आपल्याला खेळताना दिसला भारतासाठी, तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. परंतु अचानक 2027 वर्ल्ड कपच्या आधी म्हणजे पुढच्या IPL नंतर जर तो अचानक वन डे पण खेळायला लागला तर आश्चर्य वाटण्याचं त्याहूनही कारण नाही. ते अपेक्षित हा, असतं. म्हणजे तो अचानक जसा तो 2023 वर्ल्ड कपला उपकर्णधार होता, तसा 2027 ला या उपकर्णधार होऊच शकतो. पण या सगळ्यात माझा जो प्रश्न मला टॅक्टिकल किंवा ह्याच्या पॉईंटनी वाटतो कायम, की ज्यावेळी तुम्हाला माहितीये की बाबा माझी मुख्य कॉम्पिटिशन हार्दिक पांड्या आहे टीम मधली, जो मोरलेस हे होतोय, तर हर्षित राणाला सायकोलॉजिकली किती हे महत्वाचं आहे की बाबा आय हॅव टू प्रूव्ह इट. म्हणजे किती वेळा आधी हाच प्रूव्ह मुद्दा करून झालं तरी. बरं झालं तू विचारलास, कारण काय हाच मुद्दा फॅन्स गल्लत करतात, जी आता तू केलीस. हर्षित राणाची कॉम्पिटिशन हार्दिक पंड्या नाही. हर्षित राणा हा तिसऱ्या पेसरसाठीचा ऑप्शन आहे, स्पेशलिस्ट पेसरचा, आणि तिथे त्याला प्रेफरन्स मिळू शकतो. प्रसिद्ध कृष्णा असो, मोहम्मद सिराज असो, गेला बाजार बुमराह आल्यानंतर, हर्षदीप आल्यानंतर दुसरा कुठलाही असो, त्यांच्या पुढे हर्षित राणाची वर्णी लागेल, कारण काय त्याच्याकडे फलंदाजीचंही प्रभुत्व आहे. ओके, त्याच्यामुळे हर्षित राणाची कॉम्पिटिशन हार्दिक पंड्याची नाही. हर्षित राणा हा तिसऱ्या स्पेशलिस्ट पेसरचा नंबर 1 चा दावेदार आहे. बेस्ट. आणि शेवटचा मुद्दा जो अत्यंत कदाचित फॅन्सना मिस झाला असेल, की आपण जे म्हणतो की वैभव सूर्यवंशीचं डेब्यू होणार का, डेब्यू होणार का, डेब्यू होणार का. पण एक मुद्दा आहे की वैभव सूर्यवंशीला चेंज रूम, केवळ मी मुद्दाहून कोट करतोय की चेंज रूम फक्त त्याला अख्ख्या इंग्लंड दौऱ्यात वेगळी मिळणार आहे, कारण की तो 15 वर्षाचा आहे. अमोल, एक्सप्लेनर देशील? जरूर, बरं झालं विचारलंस, कारण काय आपल्याकडे आजकाल लगेच पोस्ट व्हायरल होणे प्रकार होतो. कोणी संपूर्ण बातमी वाचत नाही, दुर्दैवाने तुमची पिढी. ओके, सो मी पूर्ण वाचतो. जर हे कोणी पूर्ण ऐकलं तर समजेल की वैभव सूर्यवंशी आयर्लंड दौऱ्यात हा प्रश्न नाहीये, इंग्लंड दौऱ्यात प्रश्न आहे. कारण काय इंग्लंडमध्ये मायनर म्हणजे 18 वर्षाखालील खेळाडूंसाठी स्ट्रिक्ट नॉर्म्स आहेत. त्यांना जेव्हा कपडे बदलायचे असतात किंवा आंघोळ करायची असते, तेव्हा त्यांच्याकरता वेगळं वॉशरूम, मुलं मुली जे कोण असतील त्यांच्याकरता वेगळं वॉशरूम असणं अपेक्षित आहे. जी गोष्ट याच्यात अंडर EPL मध्ये मॉन्टी तू जास्त दाखला देऊ शकशील, तो जो 16 वर्षाचा खेळाडू आहे त्याच्याकरता आताच अंमलात आणण्यात येत आहे या संपलेल्या सीझन मध्ये. ओके, तर हे काही वेगळं नाहीये. म्हणजे वैभव सूर्यवंशीला संघात असला तरी संघापासून वेगळं बसावं लागणार का, तर नाही. वैभव सूर्यवंशी दिवसभर ड्रेसिंग रूम मध्येच असेल. वैभव सूर्यवंशीला फक्त जेव्हा चेंज रूम करायचा वेळ येईल, म्हणजे त्याला कपडे बदलायची, त्याला वॉशरूमला जायची, त्याला आंघोळ करायची, जेव्हा केव्हा वेळ येईल सुरुवातीला शेवटी मध्ये, तेव्हा फक्त त्यांनी शेजारी असलेल्या वेगळ्या वॉशरूम मध्ये जायचं. एवढा साधा मुद्दा आहे. कारण इंग्लंडमध्ये मायनर्सची काळजी जास्त प्रकर्षाने घेतली जाते, जी जगभरात घ्यायला पाहिजे, पण तिकडे ते पाळले जातात नियम. ओके, त्याच्यामुळे एवढाच फक्त मुद्दा आहे. त्याच्यात जी गार्डियनने स्टोरी लिहिली त्याच्यातही हे सगळं छान एक्सप्लेन केलेलं आहे. जर कोणाला अजून डिटेलमध्ये वाचायचं असेल तर सांगा. एक इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाची जी नियमावली आहे त्याची 1 पानाची PDF सुद्धा मी शेअर करू शकतो. धन्यवाद. येस, म्हणजे तू जे म्हटलास त्याच्यात त्याच्यात बातमी पूर्ण वाचलीये आणि थोडसा नियम माहिती आहे, त्यामुळे ते वय 18 नसून 16 आहे. त्यामुळे मॅक्स डौमन असा आर्सेनलचा प्लेअर आहे जो 15व्या वर्षी EPL मध्ये खेळला. तो आता डिसेंबरमध्ये 16 वर्षाचा झाला. पण त्यामुळे साधारणतः सीझन चालू झाल्यानंतर जुलै ऑगस्ट पासून ते डिसेंबर पर्यंत ज्यावेळी तो ट्रेनिंगला यायचा किंवा मॅचसाठी यायचा, त्यावेळी त्याच्यासाठी वेगळी चेंज रूम असायची. तिथे जाऊन तो चेंज करायचा. बाकी सगळ्या टॅक्टिक्स आणि तू जसं म्हटलं त्यासाठी तो टीम बरोबर असायचा. आता डिसेंबर नंतर तो प्रश्न नाही, कारण की तो 16 वर्षाचा झालेला आहे.
त्यामुळे हा एक बदल आहे. बातमी पूर्ण वाचल्याचं हे तुझे म्हटलास ते. पण ईसीबीच्या नियमावलीत 16 किंवा 17 वर्ष असं स्पेसिफाय केलेलं आहे. ओके. ठीक आहे. म्हणजे एपीएलच्या नियमानुसार मी हे केलं. पण हाच तो क्षण, हाच ती वेळ ज्याच्यात आपण थांबूयात आता. अर्थात नवीन कर्णधार, नवी मालिका आणि अर्थात वैभव सूर्यवंशीचं होणारं इम्पेंडिंग डेब्यू होणार का नाही? कारण पुण्या-मुंबईत पाऊस आलाय, तसाच हवामान खात्याचा विभाग आहे, की बेलफास्टमध्येही पाऊस पडण्याची खूप शक्यता आहे 80%. त्यामुळे मॅचवर पावसाचं पाणी नाही फिरलं म्हणजे महत्वाचं. आणि जाता-जाता जर का तुम्ही स्पोर्ट्स कट्टाचे सदस्य नसाल, तर नाममात्र शुल्क भरून तुम्ही स्पोर्ट्स कट्टाचे मेंबर होऊ शकता. सोपी गोष्ट करायची आहे. आमच्या YouTube चॅनलवर जा. तिथे जॉइन हा ऑप्शन असेल. जॉइन करून तुम्ही आमचे सदस्य व्हा. जेणेकरून तुम्हाला आमच्या लाईव्हमध्ये सहभागी होता येईल आणि त्यानंतर मेंबर एक्सक्लुसिव्ह कंटेंट जो आम्ही करतो, तोही तुम्हाला बघता येईल. आणि त्या मुद्द्यावरती रविवारी रात्री आपल्याकडे द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर येणार आहेत. आयपीएल ट्रेडचं जे गॉसिप आहे ते सगळं गॉसिप घेऊन तेही तुम्ही हे करा. आणि अर्थातच तुम्ही स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा भाग कसा वाटला ते सांगा. आमच्याकडून काय कंटेंट बघायला आवडेल तेही तुम्ही आम्हाला सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.